मनातील कोणतीही इच्छा पूर्ण व्हायची असेल ना, तर आषाढी एकादशीला तुळशी पुढे फक्त हा एक मंत्र म्हणा. तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यास नक्कीच मदत मिळेल. होय, आषाढी एकादशी हा भगवान श्रीहरी विठ्ठल आणि श्रीहरी विष्णू यांच्या कृपेचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी अनेक जण उपवास करतात, नामस्मरण करतात, विठ्ठलाची पूजा सुद्धा करतात. पण शास्त्रात असा एक अत्यंत सोपा उपाय सांगितलाय की आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेसमोर बसून एक विशेष मंत्र श्रद्धेनं जपल्यास मनाला शांतता, भक्ती आणि आपल्या योग्य इच्छा पूर्ण होण्यासाठी दैवी कृपा प्राप्त होते. हा मंत्र कोणता आहे आणि तो किती वेळा म्हणायचा, कोणत्या वेळी म्हणायचा, यामागे आध्यात्मिक महत्त्व काय आहे हे संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेऊया. सर्वप्रथम आषाढी एकादशीचं महत्त्व समजताना असं सांगितलं जातं की आषाढ शुक्ल एकादशीला देवशयनी किंवा आषाढी एकादशी म्हणतात. या दिवसापासूनच भगवान श्री हरिविष्णू योग निद्रेत जात असतात आणि चातुर्मासाची सुरुवात होते. महाराष्ट्रात लाखो वारकरी अनेक दिवस पायी चालत पंढरपूरला जातात आणि विठ्ठलाचं दर्शन घेतात. रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल या नामघोषानं संपूर्ण वातावरण कसं भक्तिमय होतं. शास्त्रानुसार या दिवशी केलेले जप, दान, उपवास, पूजा आणि नामस्मरण हे अनेक पटींनी पुण्यदायी मानले जातात. शिवाय तुळशीलाही तितकंच महत्त्व आहे. तुळशीला भगवान श्रीहरी विष्णूंची सर्वात प्रिय मानली गेली आहे. पुराणांमध्ये तुळशीला देवी आणि लक्ष्मी मातेचं स्वरूप मानलं जातं. ज्या घरात तुळशी असते त्या घरात सात्विकता, सकारात्मक ऊर्जा आणि देवकृपा वास करते असं मानलं जातं. म्हणूनच आषाढी एकादशीला अगदी काहीही जमलं नाही तरी तुळशी समोर बसून एक मंत्र जप करावा असं सांगितलं जातं. परंतु हा मंत्र म्हणण्यापूर्वी काय करावं हे आधी जाणून घ्या. या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. शक्यतो पिवळ्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावेत. तुळशीला स्वच्छ पाणी अर्पण करावं. हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं अर्पण करावीत. शक्य असल्यास सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला तुपाचा दिवा लावावा किंवा तेलाचा दिवा लावावा. हात जोडून भगवान श्रीहरी विष्णू आणि तुळशी मातेचं ध्यान करावं आणि मंत्र जपायला सुरुवात करावी. यावेळी पुढील मंत्र म्हणावा. महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्यम तुलसीत्वम नमोस्तुते. मंत्र परत एकदा ऐका. महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्यम तुलसीत्वम नमोस्तुते. हा अगदी साधा सोपा मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ असा की हे तुळशी माते, तू महाप्रसादाची जननी आहे. तू सौभाग्य वाढवणारी आहेस. तू शारीरिक आणि मानसिक दुःख दूर करणारी आहेस. तुला माझा वारंवार नमस्कार असो. आता हा मंत्र किती वेळा म्हणायचा तर शक्य असल्यास 11, 21, 51